केलेला आहे. अमेझिंग बॅटिंग, अमेझिंग फिल्डिंग, अमेझिंग बॉलिंग, ऑल इज वेल परफॉर्मन्स या ठिकाणी करताना वन साइड मॅच जिंकलेली आहे उमर प्राइज रजा यांना दिलं जात आहे. रोहित सुतार, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. रोहितजी सुतार ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून गोल्डन मेडल मॅन ऑफ द मॅच रजा भुरे यांना या ठिकाणी दिलं जाते. उमर 11 वडोली कॅम्प टीम प्लेअर, मॅच विनिंग प्लेअर. त्याचबरोबर विकी काळे यांच्याकडनं HR फॅशन स्पोर्ट कॅप आणि स्वतः स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रायोजक संदीप पाटील SP यांच्याकडे मॅन ऑफ द ट्रॉफी रजा भुरे ठरतोय मॅन ऑफ द मॅच विनर प्लेअर. वेल डन. फर्स्ट राऊंड मॅच जिंकलेली आहे उमर 11 वडोली टीम. वेल डन वडोली कॅम्प टीम व उमर 11. जाऊया आपण पुढच्या चालू असलेल्या भन्नाट मॅचकडे. अतिशय ठोसा सामना, रंगतदार मॅच. या मॅचची चर्चा जरूर आहे कारण दोन्ही टीममध्ये हार्ड हिटिंग बॅटर आहेत. स्कोर ही मजबूत होईल, मॅच ही देखण्यालायक होईल. पाहत राहा, ऐकत राहा. उपसरपंच चषक डे नाईट टुर्नामेंट SP ट्रॉफी बिलोशी नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. जाधव यांच्याकडनं कॅच करता 100 रुपयाचं जे कॅश प्राईज झालं ते वितरित केलं आणि सूरज पाटील यांच्याकडनं रजा भुरे करता फरमान करता 200 रुपये आले ते सगळे 300 रुपये सूरज पाटील देऊन टाका. मॅचकडे जाऊया. एक महत्त्वपूर्ण सामना तो सध्या मैदानाच्या आतमध्ये. यंगस्टार आपटी आणि त्यांच्या विरोधामध्ये उमसाई निंबवलीमध्ये ही मॅच सुरू आहे. यावेळेस एक दर्जेदार बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. विकेट 30 संपादित झाली आहे. माघारी परतावा लागेल बॅटरला. फर्स्ट विकेट डाऊन. यार पहिला झटका तो इथे लागतोय. फलंदाज प्रशांत त्याला माघारी परतावं लागतंय. 3 चेंडूचा खेळ, 4 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. नवीन बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करण्याकरता फलंदाज कृपेश जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया कशा पद्धतीचा खेळ इथे त्याच्याकडनं मैदानाच्या आतनं तो पाहायला मिळेल कारण 3 ओव्हरची मॅच आहे. विध्वंसकता आणि विस्फोटकता त्यानंच फलंदाजी ती मैदानाच्या आतनं साकार करणं गरजेचं आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमधलं प्रावीण्य ते पाहायला मिळालं. चांगला बॉल आहे तिथे फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतो. 1 रन ती कंप्लीट केली आहे. चांगलं बॅकअप सागर पाटील तर तिथे आपल्याला पाहायला मिळालं कारण आदेश राऊत त्याच्याकडनं चुकी ती होत असताना आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र तिथे
तेवढ्या चांगल्या पद्धतीने बॅकअप ते सागरने दिलं. चेंडूला स्टॉप केलं, एक रन ती दाफलकावर जोडली गेली. या मॅच मधला सर्वात महत्वाचा रोल ज्या बॅटरच्या वाट्याला आहे त्याचं नाव हर्षल, जो सध्या स्ट्रायकर एंडकडे. हर्षलची बॅट चालली तर आपटी संघ एक चांगल्या सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचू शकतो. तो हर्षल स्ट्रायकर एंडकडे. त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर फलंदाज गौतम, 4 बॉलमध्ये त्यानं रन खर्च केले, 5 अगदी चांगला मारा तो त्याच्याकडनं पाहायला मिळालाय. जसा आज भारतीय संघाकरता जसप्रीत बुमराह चालला तसा निंबवलीचा हा बुमराह आज निंबवली करता कारगिर साबित होतोय. चांगली गोलंदाजी ती त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल टाकलेत, 5 रन त्यानं आतापर्यंत खर्च केल्यात. गौतम जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि अगदी दर्जेदार गोलंदाजी या 5 बॉलमध्ये त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली. आणखी एक वाह काय चेंडू होता लाजवाब. विकेट किपर मनोज त्याच्या हातामधनं चेंडू निसटला, तिथे निर्धाव बॉल आलाय. ओव्हर समाप्त झाली आहे. मी म्हटलं ना आज भारतीय संघाकरता जसा बुमराह कामाला आला तसा हा निंबवलीचा बुमराह आहे. तो अगदी दर्जेदार गोलंदाजी ती करत असताना फलंदाजाला गुमराह करतोय. तिथे पहिल्या ओव्हर नंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 5 धावा. करता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणखी एक वेगावर स्वार झालेला गोलंदाज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. पहिलाच बॉल इथे फुलटॉस होता, मात्र मला वाटतं कमरेपेक्षा वर होता. त्यावेळी पंचांनी त्याला नो म्हणून दंडित केलं. 1+1 एकंदर 2 धावा त्या दाफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. पहिलाच बॉल बीमरच्या स्वरूपानं तो हाताळला गेला. धावसंख्या 2 आहे. फ्री हिट चा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्या वाढतीये, धावसंख्या जाऊन पोहोचते 7. पहिला बॉल प्रदीप ज्याच्या माध्यमातून तो बीमरच्या स्वरूपाने हाताळला गेला. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढे पहिला बॉल तो नव्याने घेऊन जाईल. फ्री हिटची संधी होती, मात्र फुलटॉस होता, वेग प्रचंड होता. त्या वेगावर फटका खेळणं ते थोडंसं कठीण झालं. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1च्या मदतीनं धावसंख्या 8 या आकड्यावर. 8 लागलेत. वाट लावायची, कोण कोणाची लावेल ते या मॅच मध्ये बघायचंय. कोण जिंकेल या मॅच मध्ये ते पाहायचंय आपल्याला. सध्या दाफलकावर धावसंख्या 8 आहे. एक चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. प्रदीप गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. चांगला बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडीला लागला. सेल्फ फॉलोथ्रूमध्ये फिल्डिंग आणि त्यानंतर डायरेक्ट हिट लावण्याचा इरादा होता. 1 रन तिथे दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 9 वर. आपटी संघाला पूर्ण शांत ठेवलंय. सध्या जर आपण पाहिलं तर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. गौतमनं चांगली गोलंदाजी करतोय. प्रदीप योग्य टप्प्यावरचा भेदक मारा तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कृपेश स्ट्रायकर एंडकडे आहे. हर्षल सध्या स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने आला. 1 रन तिथे कंप्लीट केली. थ्रो अगदी ॲक्युरेट कलेक्शन मध्ये गडबड. इथे मात्र 2 कंप्लीट होतील. हे कलेक्शन झालं असतं तर हर्षलला परतीचं तिकीट ते कन्फर्म मिळालं असतं. मात्र तिथे कलेक्शन करताना चुकी होती आणि त्यामध्ये 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 11 या आकड्यावर. 11ला 1 अशी स्थिती. 1.3चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. प्रदीप वेगानं गोलंदाजी तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक दर्जेदार तेज तर्रार भन्नाट वेगाचा बॉल तो विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट. प्रदीप ॲथलेटिक्स मध्ये खेळ करणारा हा खेळाडू आहे. रनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या मॅरेथॉन या खेळाडूने जिंकल्यात. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं.
इथे मात्र हा दुसरा बीमर आहे. आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं बाजूला जावं लागेल. नाही, बॉडी लाईन नाही आहे, त्यामुळे टाकू शकतो, कंटिन्यू करू शकतो. पंचांनी तिथे असं दर्शवलं की बॉडी लाईन नव्हते, फलंदाजाला तिथे इंजर्ड करणारे बीमर नव्हते. हा नियम ही खूप महत्वाचा आहे. जर फलंदाजाला इंजर्ड करण्याकरता गोलंदाजी झाली तर मग चेंज करता येतं. मग तिथे बॉडी लाईनवर फुल टॉस नाही आहेत, त्यामुळे मुभा मिळते. या सर्व गोष्टी त्या शिकण्यालायक असतात मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आणि ते तिथे पाहायला मिळते. आम्ही बसलोय एक्स्ट्रा कव्हरमध्ये, त्यामुळे कुठे नेमका बिंबर आलाय ते कळत नाहीये. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. प्रचंड वेगानं तिथे बॉल खाली राहिला आणि विकेट किपर ज्यामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी होती आज प्रदीपकडनं. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी शानदार पद्धतीने केली गोलंदाज गौतमनं. वेग आहे या दोन्ही गोलंदाजाकडे आणि त्या वेगाचा वापर करत असताना फलंदाजाला बांधलंय, शांत केलंय. कुठलाही मोका, कुठलाही संधी ती इथे दिली जात नाहीये. पुढचा बॉल, आणखी एक यॉर्कर लाईनचा बॉल खोदून काढला, अलॉंग द कार्पेट खेळला. एक रन ती कंप्लीट केली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 13. 13 धावा, 1.2 ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. 6.50च्या सरासरीनं धावफलकावर धावसंख्या 13. अगदी वेगवान गोलंदाजी सध्या ओमसाई निंबवली या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये गौतमनं फलंदाजांना शांत केलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज प्रदीपनं त्यानं फलंदाजांना शांत ठेवलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये बघूया कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं जाईल. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय गोलंदाज नागेश. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी तो करेल. चला गेम स्पीडअप ठेवा, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पाणी घेऊन जे खेळाडू आलेत आपल्याला लगेच मैदानाबाहेर जायचंय. धावसंख्या 13 आहे. 2 ओव्हरचा खेळ. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते टीम निंबवलीकडनं. अचूक टप्प्यावर भेदक गोलंदाजी ती निंबवली संघ सध्या करताना पाहायला मिळतोय. इथे विकेटच्या बाहेर पडलाय, त्यामुळे नोचा इशारा आलाय. नेक्स्ट मॅच टीम क्रियांश 11 चिंचगर आणि त्यांच्या विरोधात एजीएस सापरुंडे. दोन्ही कॅप्टन टॉस करण्याकरता संपर्क साधा. फ्री हिटची संधी आहे. धावसंख्या 14. 14 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल तिथे एक्स्ट्राच्या स्वरूपानं तो हाताळला गेला. खोल टप्प्याचा बॉल समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. नो चान्स एनीवन. बॉल निघून जाईल. पहिल्या टप्प्याखेरीज सरळ सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट होईल. इथे रन्स मिळतील 4. मोठे फटके येणं गरजेचं. फ्री हिटचा बॉल होता, अगदी त्यावर फ्री हिट प्रमाणे फटका तो खेळला गेला. कमी गतीने आपटून टाकण्याचा प्रयत्न, बॉल हवेत राहिला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर झेपावले 1 रन तिथे कंप्लीट केली. दुसरी करता प्रयत्न आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 रन त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये झाली वाढ. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 20 या आकड्यावर. 20 ऑन बोर्ड. 2 चेंडूचा खेळ, त्यानंतर 20 ही धावसंख्या राफलकावर आहे. येणारे 4 चेंडू ते इथनं अजूनही शिल्लक आहेत. कसा खेळ असेल, हर्षल ज्याला मिळालाय जीवदान, त्या जीवनदानाचा फायदा तो त्याला मैदानाच्या आतनं घ्यावा लागेल. 11 बॉल त्यानं फेस केले. त्याने रन किती बनवलेत तर 10. अडचणीमध्ये या बॅट चालू दिली जात नाही. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी गौतम आणि प्रदीपने केली. तिसरा गोलंदाज नागेश, बघूया तो कशी कामगिरी करतोय. इथे मात्र संधी मिळाली आहे तर मग बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय ओव्हर दी लॉंग ऑफ. सीमा रेषा पार दमदार हिट, षटकार.
येत आहेत. पुढचा बॉल, यावेळेचा फटका फसलाय. बॉलनं उंची खूप गाठली आहे. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न होतोय. झेल सुटलाय. 3 खेळाडू तिथे, स्वतः गोलंदाज सुद्धा आलेला आपल्याला पाहायला मिळाला. 2 रन त्या तिथे कंप्लीट केले. 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 28 धावा. 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला अजूनही बॅलन्स आहे. कशा पद्धतीची कामगिरी होईल येणाऱ्या 2 बॉलमध्ये ते आपल्याला मैदानात बघायचं आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन नव्हत्या, मात्र या ओव्हरमध्ये आतापर्यंत 15 रन आल्यात. 4 बॉलमध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, मिसिंग यॉर्कर, तो चाललाय सीमा रेषा पार. आणखी एक दमदार हिट, षटकार. 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता मात्र लढण्याजोगी बनली आहे. 34 धावा या राफलकावर बनल्या गेल्यात. शेवटचा बॉल आहे पूर्वार्धाच्या खेळाचा. या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा आल्यात. शेवटचा बॉलवरचा फटका फसलाय. तिथे 1 रन जी राफलकावर जोडली जाईल. थ्रो आली आणि विकेट ती येते एकेरीच्या मदतीनं धावफलकावर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 धावा या राफलकावर जोडल्या गेल्या. विजयाकरता 36 पर ओव्हर 12 या सरासरीनं 36 ची गरज. चला नेक्स्ट मॅचचा टॉस बोथ टीम कॅप्टन सोडायचंय. मान्यवर अभिनय पाटील यांच्या शुभ हस्ते या मॅचची नाणेफेक आपण करणार आहोत. अभिनय पाटील या टॉस बॉक्स मध्ये नवा लुक तो बघू दे सगळ्यांना. अभिनय पाटील यांचा नवा लुक आहे आज आणि नव्या लुक मध्ये जयेश पाटील घेऊन या. जयेश पाटील आणि अभिनय पाटील दोघं येतील. 2 मित्र एक साथ आलेले गरजेचे आहेत आणि दोन्ही मित्रांना आपण तिथे पाहणार आहोत. 2 मित्र जे टॉस बॉक्स मध्ये जोडलेले आपल्याला पाहायला मिळतील आणि या 2 मित्रांची जोडी जी टॉस बॉक्स मध्ये जोडलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे, जे नाणेफेक करण्याकरता जॉईंट होतील. 3 मित्रांची ही जोडी आहे. त्यामध्ये राहुल भोईर तेही जॉईंट होत आहेत. कॉइन टॉस या ठिकाणी केला जातोय. आपण पाहू शकाल आहेत आमच्या समवेत वाडा तालुक्यातील एक स्टार क्रिकेटर अभिनय पाटील, राहुलजी भोईर स्पर्धेचे आयोजक आणि WCA प्रेसिडेंट मिस्टर जयेश पाटील, SP ग्रुप, आणि दुसऱ्या बाजूने आहे भूमिक स्पोर्ट्स. कोणाकडनं कॉलिंग असेल? कॉलिंग आहे या ठिकाणी सापरोंडे टीम कडनं. SP ग्रुप असा कॉल दिला, मात्र टॉस जिंकला या ठिकाणी. अक्षय, काय निर्णय स्वीकारशील? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, कसं वाटलं या ठिकाणी खेळून? खूप मजा तर खूप येते. आयोजन पण खूप सुंदर आहे. आणि काय म्हणशील, संघाने पहिल्या राऊंडमध्ये जेव्हा मॅच बघायला मिळाली त्यामध्ये संघाचा तुला सपोर्ट कसा लागला? सपोर्ट तर चांगलाच असतो संघाकडून. आज थोडी बॅटिंग लागली माझी. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुला. त्यानंतर टॉस गमावू लागलाय, सापरोंडे टीम प्रथम बॅटिंग येते. काय टार्गेट आहे मनामध्ये? काय घेऊन 3 षटकांमध्ये कुठपर्यंत धावा ठोकण्याचा प्रयत्न करशील? 50+ धावसंख्या उभारण्याचा आमचा प्रयत्न असेल. कोणावर जबाबदारी असेल 50हून अधिक धावसंख्या करण्याची? संगदीप जाधव आणि शुभम पाटील. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुला सुद्धा.
तदनंतर आजवर 3 मित्र तिथे एकत्रित आपल्याला पाहायला मिळालेत आणि या 3 मित्रांबद्दल जर सांगायचं झालं, आली कधीच वाईट वेळ तरी एकटे आम्ही पडलो नाही, कारण वाईट वेळेत आमच्या मित्रांनी आमची साथ कधी सोडली नाही. असे हे 3 मित्र एकमेकांच्या सोबत आहेत आणि त्या 3 मित्रांची जोडी ती आपल्याला तिथे टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळाली. तर मॅच कडे जाऊया. विजयाकरता 36चं लक्ष, पर ओव्हर 12ची सरासरी. समीर भोईर आणि साथीना गौतम गोलंदाजच्या ट्रॅकवर. पहिला ओव्हर करता गोलंदाज जितेंद्र. पहिला बॉल त्यावर जर आपण पाहिलं तर स्ट्रॉंग अपील मात्र नाकारलं तिथे पंचांनी. एक निर्धाव चेंडू तो पाहायला मिळालाय. समीर स्ट्रायकर एंड कडे आहे. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी ती केली जाईल, कशा पद्धतीने मारा तो इथे आपल्याला पाहायला मिळेल. कारण पर ओव्हर 12ची सरासरी एक चांगली सरासरी संबोधली जाते, ज्याबरोबर लढता येतं, संघर्ष करता येतो 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. समीर भोईरनं यावेळेस मिडल ऑफ द बॅट बॉलला उडवलंय आणि पाठवलंय सीमा रेषा पार. समीरच्या बॅट मधनं आलाय दमदार पॉवर हिट षटकार. चांगला फटका इथे समीरच्या बॅटमधनं आलाय. षटकार तो परावर्तित झाला. या 6च्या मदतीनं धावसंख्या 0 6 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि नंतर 6 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज जितेंद्र सज्ज होते. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पर्वणी होती आणि त्या पर्वणीला स्वीकारलंय. बॉलला पाठवलंय 1 बाउन्स ओव्हर दी रोप सीमा रेषा पार. समीर भोईरच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय. 4. त्यावर 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. यावेळेस वाह, हाय अँड हँडसम. रात्री असं वाटलं की एखाद्या चांदणा तो आकाशातनं तुटून पडलाय. पार षटकार. तुम्हाला पाहायला मिळालं आकाशातनं एखादं चांदणं जसं तुटतं ना, त्यानंतर जे चित्र असतं अगदी ते चित्र चेंडूचं केलं होतं समीरनं. फटका खेळल्यानंतर बॉलला मिडविकेटच्या क्षेत्रातनं सीमारेषेच्या पार षटकारामध्ये फेकून दिले. या 6च्या मदतीनं धावसंख्या 16 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. त्यानंतर 16 धावा या राफलकावर लागलेल्या चार चेंडूचा खेळ झाला आणि त्यामध्ये धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. 36चं लक्ष असताना तिथे पहिल्या 4 बॉलवर अगदी दर्जेदार खेळ तो सध्या मैदानाच्या आतमधनं होत असताना आपण पाहिलाय. समीर भोईर जो स्ट्रायकर हेनकडे जितेंद्रच्या विपक्षामध्ये आक्रमकतेनं आणि दर्जेदार फटके तो मैदानात खेळताना पाहायला मिळालाय. यावेळेस पुढाच्या एकदा बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर झेपावतोय. झेल तर सुटलाय. दुसऱ्या रन करता कॉलिंग आणि वेगानं पुढे सरकत असताना 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्यात. झेल घ्याल तरच मॅच जिंकाल. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकानं साथ देणं क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्वाचं आहे. गोलंदाज तेव्हा चांगली कामगिरी करू शकतो, तेव्हा तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो जेव्हा हे क्षेत्ररक्षक त्याला योग्यतेनं साथ देतील. मात्र इथे ती साथ मिळाली नाही आणि त्यामुळे 2च्या मदतीनं धावसंख्या 18.
यावेळेस मात्र चांगला फटका, क्षेत्र खाली आहे, त्यामुळे बॉल जाईल सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. या 4च्या मदतीनं धावसंख्या 22. धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा या धाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक पूर्ण गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. निकित जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. समोर स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करण्याकरता फलंदाज गौतम. पहिला बॉल खेळणार आहे आपल्या डावाचा निकितच्या विरोधामध्ये. यावेळेस पहिलाच बॉल तिथे कव्हरमध्ये उडवण्याचा प्रयत्न, बॉल खाली क्षेत्रामध्ये पडेल कारण क्षेत्ररक्षकाच्या थोडासा आवाक्याच्या बाहेर होता. दुसऱ्या धावेकरता कॉलिंग आहे आणि सुरक्षित दोन्ही फलंदाज आपल्या घराकडे पोहोचले. 2 धावा तिथे धाफलकावर जोडल्या जात आहेत. या दुहेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 24. 1.1चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 36चं लक्ष ते समोर ठेवलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये समीर भोईरनं अगदी धमाकेदार बॅटिंग ती मैदानाच्या आतनं केली आणि त्यामुळे 22 रन्स त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये धाफलकावर जोडल्या. फुलटॉस, त्याला फुलटॉल वसूललंय. आलं तसं पाठवलं असं म्हटलं जातं ना, अगदी तसंच बॉल आला तसा पाठवला सीमा पार षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 30 आता विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या इथे जर आपण पाहिले तर 30 धावा या धाफलकावर लागल्या गेल्यात. आता विजयाकरता इथनं 6 धावसंख्याची गरज आहे. चांगला बॉल तिथे जर आपण पाहिला तर थोडासा खाली राहिला. निर्धाव च्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना पाहायला मिळतो. एकंदर 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 30 धावा धाफलकावर आहेत. येणारे 9 चेंडू शिल्लक आहे. त्याने विजयाकरता 6ची गरज आहे. बघूया किती लवकर या मॅचला फिनिश केलं जाईल की शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच जाताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र तिथे बोर्ड आकाशाकडे फलंदाजाला तंबूकडे जावं लागेल. प्लमच्या साह्यानं इथे विकेट मिळेल. खेळाडू बाद. अगदी वन साइडच ही मॅच होत होती. मात्र गोलंदाजाने 1 विकेट मिळवली आणि मॅचला थोडंसं मोठं केलंय. नवीन बॅटर प्रदीप आलाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता. येणारे बॉल शिल्लक आहेत 8 रन बनवायचे आहेत 6. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज निकित. फुलटॉस मिळालाय मात्र त्याचा
हवा तेवढा चांगला फायदा तो घेता आला नाही. एक सिंगल बरे चेंडूला कन्वर्ट केलंय. 7 बॉल विजयाकरता 5 धावसंख्येची गरज आहे. मागच्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव आली. समीर भोईर बघूया या बॉलवर कशा पद्धतीने खेळ करेल. ला 1 अशी स्थिती आहे सध्या. 7 बॉल मध्ये 5 त्या विजयाकरता बनवायचे आहेत. चला गेम स्पीडअप करा, वेळेच्या बाबतीत सहयोग करा हीच विनंती आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. समीरनं चांगला फटका तो इथे मैदानाच्या आतनं खेळला. क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल चाललाय सीमारेषा पार. मॅच स्कोर लेवल आता विजयाकरता फक्त एका धावसंख्येची गरज. मस्ती करताना दिसला की राखी बांधून मोकळा करतो, त्यामुळे आता ते दिवस राहिले नाही. मामा हुशार झालेत. ला 1 अशी स्थिती आहे आणि इथे मात्र विजयाचा फटका तो पाहायला मिळतो. इथे विजयी होती टीम ओमसाई निंबवली. ओमसाई निंबवली या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम यंगस्टर आपटी. आपण इथे आलात, खेळलात, डीजे थँक्यू. आपण आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे समीर भोईर, ज्यानं अगदी वन साइडेड या मॅचमध्ये दमदार बॅटिंग केली. तो समीर भोईर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या समीर, मुख्य मंचावर आपलं स्वागत आहे. समीर भोईर यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ते आपण इथे वितरित करणार आहोत. समीर, आपलं मुख्य मंचावर स्वागत आहे. चला समीर भोईर मैन ऑफ द मैच. वन साइड बैटिंग जाने के लिए समीर भोईर ठरलेत या मैच चे मॅन ऑफ द मॅच. समीर भोईर टीम फटकेबाजी जाने के लिए एक हाती किल्ला फलंदाजीनं लढवला. समीर भोईर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. समीर भोईर यांना मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी वितरित केली जाते. आपण पाहू शकाल आकर्षक कॅप आहे ती म्हणजेच HR फॅशन. विकी काळे, रोहित काळे यांच्याकडे मेडल आहे. रोहित सुतार ग्रामपंचायत सदस्य आणि तदनंतर ही मेमेंटो आहे संदीपजी पाटील यांच्याकडनं. समीर भोईर, कसं वाटलं इथे खेळताना? रजनी क्रिकेटचा महोत्सव आणि जबरदस्त फलंदाजी तुझ्याकडनं बघायला मिळाली, काय प्रतिक्रिया आहेत?
खूप मजा येते क्रिकेट इथे खेळायला, कारण गेल्या वर्षी पण आम्ही आलो होतो पण हार्डलक आम्ही इथे हारलो. यावेळेस आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. डेफिनेटली. आणि फलंदाजी जबरदस्त झाली आहे. संघ कशा पद्धतीने